राज्य शासनाच्या न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत पथनाट्यातून विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती जल्लोष पूर्ण वातावरणात। भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानं देशातील प्रत्येक तरुणाईत संविधानाप्रती प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, त्यांचं संवर्धन, संरक्षण, त्याचे सातत्यपूर्ण वाचन आणि देशाच्या सार्वभौमिक कल्याणासाठी काटेकोर अंमलबजावणी होण्याच्या उद्देशानं राज्य शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत आज दिनांक 21 फेब्रुवारी रोजी शनिवारला प्रियवंदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साले शहरी इथं सकाळी 11 वाजे संविधान रथाद्वारे संगीतमय प्रबोधनात्मक पथनाट्य भारतीय संविधानाचं गुणगौरव तथा जाणीव जागृती जल्लोषपूर्ण वातावरणात करण्यात आली। या नाविन्यपूर्ण राज्य शासनाच्या राज्यव्यापी उपक्रमातून भारतीय संविधानाचे गुणगौरव, त्याचे महत्त्व, संवर्धन, संरक्षण, संविधानिक अधिकार आणि प्रत्येक नागरिकांचे देशाप्रती असलेलं कर्तव्य या संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये व्यापक जाणीव जागृती होण्यासाठी पथनाट्याच्या कला पथकातून संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रमातून विविध प्रकारच्या संविधानिक शासकीय योजनांवर प्रकाश पाडण्यात आला। या प्रसंगी जोरदार गगनभेदी संविधानाचे गुणगौरव करणारे जयघोष करण्यात आले आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार, युग पुरुष, प्रबुद्ध भारताचे निर्माते, प्रकांड कायदे पंडित, बहुजनांचे उद्धारक, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक अलौकिक कार्याला अभिवादन करण्यात आले। या नाविन्यपूर्ण पथनाट्याचं सादरीकरण करणाऱ्या कलापथकात प्रमुख गायक कलाकार सुनील इंगळे, ढोलक वादक भीमराव वानखेडे, गायक बाजीराव चक्रे, गायिका संजीवनी मनवधवरे, रवींद्र सदाशिव, प्रकाश वानखेडे, संविधान इंगळे आणि सूरज वानखेडे या कलाकारांचा प्रामुख्याने समावेश होता। यावेळी विद्यार्थी देखील या संगीतमय संविधान जाणीव जागृती कार्यक्रमात रममान होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद देत होते, हे मात्र विशेष। या प्रसंगी प्राचार्य राजू शिवनकर, प्रदीप लोखंडे, दुर्गा रडके आदींनी संविधान रथाचं कौतुक करत ही देशाची पायाभूत घरत असल्याचं सांगून परत सदर कार्यक्रम पुन्हा घेण्याविषयी संयोजक पथकाला विनंती केली आणि समस्त पथकाचे आभार मानले। कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी विश्वस्त राकेश हुंबरेडकर, विलास तांबे, विनोद नन्नावरे, फुलचंद ठाकूर, तन्नू भोयर, मंडपे ताई, वामन वानखेडे आदींनी परिश्रम घेतले। मुख्य पत्रकार अर्चना लोखंडे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.